ओके. सो आतापर्यंत आपलं काय काय झालेलं आहे, डॉकरबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आपण घेतली आहे आणि त्यात रिलेटेड ज्या कमांड्स आपल्याला यूज करायचे आहेत त्या पूर्ण आपण कमांड्स पण रन करून बघितल्या आहे, बरोबर. येस, रिप्लाय करा. आवाज आणि स्क्रीन बरोबर विजिबल आहे का ते सांगा. Yes, sir. ओके, गुड. सो सिम्पली आपण काय केलं आहे, तर आपल्याकडे जे आपण डॉकरच्या कमांड्स वगैरे रन करून बघायचे त्या सगळ्या कमांड्स आपण एक्झिक्यूट करून बघितल्या. आता यामध्ये आणखी एक टॉपिक म्हणजे डॉकर व्हॉल्यूम टॉपिक. ठीक आहे. आता हा डॉकर व्हॉल्यूम आपल्याला का बरं रिक्वायर्ड आहे आणि का बरं आपल्या डॉकरमध्ये आपल्याला यूज करायचं आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. तर काय करतो आपण, आपला डॉकर जर आपण एक्सेस करतोय, डॉकर आपला वर्क करतोय, तर काय होतं कधी कधी आपण त्यांच्यामध्ये जे डेटा वगैरे ॲड करतो तो डेटा वगैरे लॉस होतो. लॉस का बरं होतो, तर कन्सिडर करा आपला जो कंटेनर आहे, कंटेनर जो आहे आपला एकदम लाईट वेटमध्ये आहे. लाईट वेटमध्ये असल्यामुळे काय आहे, कुठल्याही एखाद्या प्रोसेसमुळे तो काय होऊ शकतो, टर्मिनेट होऊ शकतो किंवा तो रिस्टार्ट होऊ शकतो. अशा कंडिशनमध्ये होते काय, तर अशा कंडिशनमध्ये आपण डेटा लॉस फेस करतो. त्या कंटेनरमध्ये असलेला डेटा वगैरे पूर्ण लॉस होऊ शकतो. तर त्याचाच एक रिझोल्युशन म्हणजे डॉकर व्हॉल्यूम. तर डॉकर व्हॉल्यूम आपल्याला ॲज अ बॅकअप म्हणून यूज करायचा असतो. आपला जो काही डेटा आहे, आपला कंटेनर जर टर्मिनेट होतोय तर आपला डेटा लॉस होऊ नये या सिच्युएशनमध्ये आपण यूज काय करतोय, तर डॉकर व्हॉल्यूम. आता डॉकर व्हॉल्यूम कसा यूज करणार ते बघू. आणि आहे काय आणखी त्यामध्ये काही टाईप्स आहेत ते पण आपल्याला चेक करायचे आहेत. यूज कशासाठी करायचं आहे ते तर समजलं की डेटा स्टोअर करण्यासाठी यूज करायचा आहे आणि आपला डेटा आपला व्यवस्थित डेटा बॅकअपमध्ये राहायला पाहिजे त्यासाठी यूज करायचं आहे. तर दिस वन इज नथिंग बट अ डॉकर व्हॉल्यूम ऑफिशियल पेज. आणखी काही एक्स्ट्रा मिळतंय का इन्फॉर्मेशन, सो लेट्स सी. सॉर्टेड वेने इन्फॉर्मेशन मिळून जाईल आपल्याला इथे. तर बघा, डॉकर व्हॉल्यूम आर द प्रेफर्ड मेकॅनिझम फॉर पर्सिस्टिंग डेटा जनरेटेड बाय अँड युज्ड बाय डॉकर कंटेनर्स. सी, डेटा बद्दल इथे आपण बोलतोय. डेटा जो काही कंटेनरच्या आतमध्ये जनरेट होतोय, अदरवाईज आपण डेटा काहीतरी सेव्ह करतोय. कंटेनरमध्ये काय एखादा डेटाबेस टाईप ऑफ कंटेनर असेल, डेटाबेस टाईप ऑफ कंटेनर जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर त्या डेटाबेसमध्ये काय असणार आहे, डेटा ॲड होत असणार आहे. ओके. आणि तो डेटा जर आपल्याला सेव्ह करून ठेवायचा असेल, जर का तो कंटेनर टर्मिनेट झाला तर डेटासुद्धा लॉस होईल. बट तो डेटा आपल्याकडे इम्पॉर्टंट आहे, तर आपल्याकडे त्याचा बॅकअप असणे जर आवश्यक आहे आणि तो आपला डेटा आपल्या सिस्टममध्ये असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड काय असणार आहे, तो कुठेतरी सेव्ह करून ठेवणे. कंटेनर हा स्वतःहून सेव्ह करणार आणि स्वतः टर्मिनेट होणार तर तो डेटा पण वॉशआउट करून घेऊन जाणार. बट तो डेटा आपल्या बॅकअपमध्ये राहणार नाही, कुठल्याही एखाद्या डायरेक्टरीमध्ये राहणार नाही. तर त्यासाठीच आपला मेन कन्सर्न आहे, आपण डॉकर व्हॉल्यूम यूज करणार. सो येस, दे आर मॅनेज बाय डॉकर अँड आर स्टोर्ड इन अ स्पेसिफिक डायरेक्टरी ऑन द होस्ट मशीन. तर दोन टाईपने आपण इथे व्हॉल्यूम्स यूज करू शकतो. एक तर डायरेक्टली मॅनेज बाय डॉकर, otherwise we can use a directory from our host machine to store the respective data. जे आपण कंटेनरमधला डेटा आपल्याला पाहिजे, आपण काय करू शकतो, आपल्या होस्ट मशीनमध्ये एखादी डायरेक्टरी क्रिएट करून ती डायरेक्टरी ॲज अ बॅकअप डायरेक्टरी म्हणून यूज करणार आणि ती कंटेनरमध्ये माउंट करणार. क्लिअर आहे. आता इथे तुम्हाला व्हॉल्यूम माउंटिंग वाला कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे की काय करतो आपण, व्हॉल्यूम म्हणजे काय. आपण AWS मध्ये पण व्हॉल्यूम्स लर्न केलेला आहे, तुम्हाला आयडिया असेल. व्हॉल्यूम्स काय असतो, तर एक छोटासा पार्ट असतो तुमच्या मोठ्या डेटाबेसेसचा, स्टोरेजचा. आणि याची रिक्वायरमेंट का बरं आहे, तर हा व्हॉल्यूम आपण यूज करतो कशासाठी, डेटा स्टोअर करण्यासाठी, बॅकअपसाठी. करेक्ट. तर हाच व्हॉल्यूम मग तुम्ही काय करणार, यामध्ये व्हॉल्यूम क्रिएट केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, यूज करायसाठी त्याला माउंट करायचा असतो याच्या आतमध्ये एखाद्या पाथवर.
जर न्यू व्हॉल्यूम तुम्ही इथे क्रिएट केला तर जो वेब सर्व्हर आहे त्या वेब सर्व्हरमध्ये एखाद्या पाथवर /dev/sb अशा एखाद्या पाथवर तुम्हाला त्याला काय करावं लागतो, माउंट करावा लागतो. तो सेम प्रोसेस आपल्याला इकडे फॉलो करायची आहे डॉकरमध्ये. डॉकर व्हॉल्यूम हा असेल आपला व्हॉल्यूम आणि आपल्याला याला कंटेनरच्या आतमध्ये एखाद्या डायरेक्टरीवर माउंट करायचं असेल. अंडरस्टूड? So isolated from the host core functionality which makes them more reliable environment and easy to backup or migrate. यामध्ये काही बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे. persistence data volume persist even after the container using it has been stopped, removed or rebuilt. सो हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जर कंटेनर डिलीट जरी झाला तरी आपल्याकडे डेटा अवेलेबल असेल. कंटेनर स्टॉप झाला, रिमूव्ह केलाय किंवा तो रिस्टार्ट जरी होतोय तरी सुद्धा डेटा आपला जशा तसा अवेलेबल असेल. सो येस, शेअरिंग करू शकतो, पोर्टेबिलिटी आहे अवेलेबल. आपण तो व्हॉल्यूम दुसऱ्या कुठल्या कंटेनर्सला पण अटॅच करू शकतो. सेम डेटा आपला मल्टिपल कंटेनर्सला आपल्याकडे अवेलेबल करता येईल. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर आपले हे जे व्हॉल्यूम्स आहेत या व्हॉल्यूम्समध्ये 2 टाईप्स आहे. ते दोन्ही टाईप्स आपल्याला बघावं लागेल. तर दोन्ही टाईप्स तुम्हाला इथे मिळेल ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये, बाहेर पण असणार. तर 2 टाईप म्हणजेच कोणता, तर एक डॉकर मॅनेज्ड व्हॉल्यूम आणि दुसरा म्हणजेच बाइंड व्हॉल्यूम. तर बाइंड व्हॉल्यूम बद्दल याने फक्त छोटंसं इथे हेडिंग दिलेली आहे. यामध्ये असं काही मोठं हेडिंग नाही दिलेलं आहे. ओके, सो काय असते यामध्ये पण बघा, जर आपण एखाद्या कमांड यूज करून डॉकर व्हॉल्यूम क्रिएट ही कमांड यूज करून जर व्हॉल्यूम क्रिएट करतोय तर सिम्पली तो कोणता आहे व्हॉल्यूम, डॉकर मॅनेज्ड व्हॉल्यूम आहे. कारण आपण इथे कमांड यूज करणार डॉकरची, डॉकर व्हॉल्यूम ही एक व्हॉल्यूम क्रिएट करण्यासाठी. ओके, सो व्हॉल्यूम आर पर्सिस्टंट डेटा स्टोअर फॉर कंटेनर क्रिएटेड अँड मॅनेज बाय डॉकर. सो हा आहे डॉकर मॅनेज व्हॉल्यूम. You can create volume explicitly using docker volume create command. आता हे कसं करायचं, काय करायचं, तर सिम्पली आपल्याकडे कमांड्स अवेलेबल आहे, त्याच्या आपण आपल्या इन्स्टन्सवर क्रिएट करून बघू. याची होम डायरेक्टरी काय असेल, /var/lib/docker. ओके, ls परमिशन डिनाइड. ठीक आहे, यामध्ये व्हॉल्यूम्स. ओके, तर बघा लक्ष घ्या, यामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी मिळणार. हा याचा डॉकरचा बेसिक पाथ आहे, /var/lib/docker. होम डायरेक्टरी म्हणू शकता तुम्ही. यामध्ये जे काही आपण काम करणार, कुठले कंटेनर्स क्रिएट केले असेल तर कंटेनर्स रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन इथे मिळेल. आपण नेटवर्कवर काम करतो तर नेटवर्क रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे मिळेल. प्लगइन्स, रूट, रन टाइम, स्वाम, टेम्प आणि व्हॉल्यूम्स. यापैकी एक कोणता आहे, व्हॉल्यूम्स. तर सिम्पली तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर चेक करू शकता आपण डॉकर var lib डॉकर आणि कंटेनर्समध्ये जाऊन कंटेनर्स कोणते क्रिएटेड आहे का ते पण चेक करू शकता. येस, एवढे कंटेनर्स आपल्या बॅकएंडमध्ये स्टॉप्ड कंडिशनमध्ये असेल. सी, एवढे कंटेनर्स आहे जे आपले स्टॉप्ड कंडिशनमध्ये आहेत, कारण आपण आपला इन्स्टन्स जो आहे तो स्टॉप करून ठेवलेला होता. तर हे त्यांचे IDs इथे तुम्हाला मिळेल. 3E7F9, सी 3E7F9, दिस वन D00 हा D00 दिसेल. तर कंटेनर डायरेक्टरीमध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर सगळ्यांचे IDs दिसत आहेत. तर याच प्रकारे तुम्ही बाकीचे डायरेक्टरीज पण इथे चेक करू शकता. तर वन मोर डायरेक्टरी जी आपल्याला चेक करायची आहे ती म्हणजे कोणती, व्हॉल्यूम, डॉकर व्हॉल्यूम. आता इथे बघा काय अवेलेबल आहे. सध्या काही दिसतंय का, इथे काहीही दिसत नाहीये. बट जेव्हा आपण एखादा कंटेनर क्रिएट करतो, आपल्याकडे जे कंटेनर आहेत अवेलेबल त्यापैकी एखादा आपण स्टार्ट करून बघू.
this one, or whichever you want. Docker start id करून घेऊ, copy paste, लेट्स सी डॉकर ps आलाय का रनिंग मध्ये. हा 32768 वर हा झालेला आहे आपला होस्ट. तर याला बघा आता डॉकर व्हॉल्यूम मध्ये आणखी काही चेंजेस होतात का एक कंटेनर क्रिएट झाल्यानंतर? नाही का, इथे कुठलाही असा डायरेक्टरी किंवा व्हॉल्यूम नाही आहे. हा कंटेनर यामध्ये जो काही डेटा असेल, आता तुम्हाला माहिती असेल यामध्ये आपण index.html ऍड केलेली होती, index.html चेंज केलेला आहे, इफ यू नो गाईज. ओके, या इमेजमध्ये index.html आपला चेंज आहे. बट आता त्या पद्धतीने इथे जो काही डेटा ऍड होणार किंवा डेटा चेंज होणार, तर ते डेटा कुठेही सेव्ह केला जात नाहीये. हा कंटेनर जर डिलीट केला तर त्यासोबत तिथला डेटा सुद्धा वॉश आउट होईल. मग अशा कंडिशनमध्ये आपली एक कमांड आपण यूज करणार, व्हॉल्यूम क्रिएट करणार, डॉकर व्हॉल्यूम क्रिएट. ओके, सो यूज दिस कमांड डॉकर व्हॉल्यूम क्रिएट, आणि व्हॉल्यूमचं नाव देऊ. सो डेटा टाईपचं असं काहीतरी नाव देऊ आपण, एंटर. बघा एक डेटा नावाचा व्हॉल्यूम आपला क्रिएट झाला असेल, जो की आपण इथे बघू शकतो. हिअर डेटा विजिबल आहे. आणि हा डेटा आता आपण काय करणार, माउंट करणार. कुठे करणार? कंटेनरच्या आतमध्ये. आता माउंट करण्यासाठी कसं करायचं सर? तर काही करायची जास्त गरज नाहीये. डॉकर जेव्हा आपण याला रन करणार, एखादा कंटेनर किंवा क्रिएट करणार, डॉकर रन -d ऑप्शन यूज होतो, -v टू व्हॉल्यूम, v फॉर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम माउंट करायचं आहे आपल्याला, तर या डायरेक्टरीचं नाव द्यायचं डेटा आणि याला माउंट करायचं आपल्या कंटेनरमध्ये. कंटेनरमध्ये कुठे माउंट करायचं आहे? तर कुठल्या डायरेक्टरीला करताय तुम्ही? /var/www/html या लोकेशनला करा. म्हणजे इथे जो index.html असेल तो आपल्याला डेटा या डायरेक्टरीमध्ये पण दिसून येईल. अशा पद्धतीने क्लिअर झालं. सो आता एक काम करू आपण, आपला एखादा कंटेनर क्रिएट करू, MySQL नावाचा कंटेनर. तो तुम्ही कसं क्रिएट करणार ते आपण बघू. MySQLचा कंटेनर साठी कोणती इमेज लागेल आपल्याला? MariaDB. सो नेम देऊन देऊ आपण याला database container, something like this. ओके, and then इमेजचं नाव देऊ MariaDB. तुम्ही कोलन देऊन एखादा व्हर्जन पण टाकू शकता, बट मी डायरेक्टली असंच लिहितोय जेणेकरून तो काय होईल, लेटेस्ट वाला व्हर्जन घेईल. ओके, सो दॅट्स इट. लेट्स ट्राय. -p आपण यूज नाही केलाय, बघू. MariaDB ची इमेज अवेलेबल नाही आहे. सो MariaDB ची इमेज तो काय करतोय, तिकडून डॉकरवरून घेऊन येतोय. सो डन. आणि एक कंटेनर क्रिएट झालाय, बट लेट्स सी डॉकर ps. इथे कंटेनर रनिंग मध्ये दिसतोय का? आपल्याला कंटेनर तर MariaDBचा रनिंग मध्ये पाहिजे होता. कंटेनर रनिंग मध्ये अवेलेबल नाहीये. मग काय करायचं, कसं करायचं? सो डॉकर गेला कुठे तो कंटेनर, डॉकर ps-a. ps-a केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल डाटाबेस आपला वेब सर्व्हर MariaDB ची आहे. मी तुम्हाला डॉकर लॉग कमांड सांगितली का? येस गाईज, डॉकर लॉग कमांड माहिती आहे तुम्हाला? अरे कोणाला आवाज येतोय का माझा? हो सर, तुम्ही सांगितली आधी. हा, काय करते डॉकर लॉग कमांड? जनरेटेड लॉग दाखवतोय.
आता हा जर कंटेनर आपला एक्झिक्युट मोडमध्ये आहे, तर यामधले जे इश्यूज आहे, यामध्ये काय प्रॉब्लेम आला हे जर बघायचं असेल तर कसं करणार, तर डॉकर लॉग कमांडचा यूज करून याला चेक करायचं. लॉग अननोन कमांड डॉकर लॉग्स. ओके, तर इथे येस यूज करतोय लॉग्स, आणि तुम्ही चेक करा या कंटेनर हा का बरं एक्झिटेड मोडमध्ये आहे, त्यामध्ये काय इश्यू आहे, तर इथे तुम्हाला दिसेल काय म्हणतो एंट्री पॉईंट स्क्रिप्ट, हा मारियाडीबी एंट्री पॉईंट. तर एरर बघा इथे दिसतील तुम्हाला एरर, आणि कुठला एरर आहे तर डेटाबेस इज अनइनिशियलाइज्ड and password option is not specified. You need to specify one of this environment. काय म्हणतोय तो की रूट पासवर्ड अवेलेबलच नाही आहे, तर आपण एक्सेस करू शकणार नाही. तर काय प्रॉब्लेम झाला यामध्ये, याने जे इथे स्पेसिफिकेशन दिलेलं आहे, यू नीड टू स्पेसिफाय वन ऑफ दिस. ओके, तर यापैकी एक एन्व्हायरमेंट आपल्याला पास करावं लागेल ॲट द टाइम ऑफ क्रिएशन. सो मी ते नाव जरा चेंज करतो, आणि आपला एक एन्व्हायरमेंट इथे आपल्याला पास करावं लागेल. तो म्हणजेच काय, त्यांनी वरती दिलेलं आहे मारियाडीबी रूट पासवर्ड. कुठल्याही डेटाबेसचा ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला त्याचं पासवर्ड आवश्यक असणार आहे. इथे आपण कुठला पासवर्ड दिलाय का डेटाबेसला, नाही. तर त्यासाठी आपल्याला हा जो एन्व्हायरमेंट आहे, हा एन्व्हायरमेंट इथे पास करावा. सो हायफन ई यूज करतात एन्व्हायरमेंट पास करण्यासाठी, अँड देन इथे पेस्ट करा दिस वन, आणि इक्वल्स टू लिहा admin 123 समथिंग. ओके, समोर काय करणार आपण, एक्झिक्यूट करणार. तर कंटेनर एक क्रिएट झालेला आहे की नाही आहे चेक करा आता. डॉकर पीएस. आता तुम्हाला इथे दिसेल तुमचा एक कंटेनर डेटाबेस कंटेनर क्लिअर आहे, आणि हा आहे 3306. पोर्ट नंबर याला कुठला आपण अलॉट केलेला नाही आहे, बट यू कॅन ॲक्सेस दिस डेटाबेस. काय करतो आपण डेटाबेसमध्ये कंटेनरच्या आतमध्ये जाण्यासाठी, डॉकर EXEC -IT कंटेनरचा ID आणि बॅश 14057 बॅश. सी कंटेनरच्या आतमध्ये आलो, तर इथे काय दिसतंय आपल्याला, कंप्लीट इन्फॉर्मेशन मायस्क्वेल रिलेटेड पूर्ण डेटा, जे आपण रिक्वायर्ड त्याला डायरेक्टरीज असतात त्या, आणि यामध्ये आता तुम्ही मायस्क्वेल कमांडचा यूज एक्सेस करून काय करतो आपण, मायस्क्वेल कमांडचा एक्सेस करून डेटाबेसला ॲक्सेस करू शकतो. बरोबर आहे का. -u रूट -p देतो आपण, आणि पासवर्ड देतो. पासवर्ड कोणता दिलेला आहे आपण, मायस्क्वेल कमांड, अच्छा बाहेरूनच करावं लागेल. एक्झिट, या कंटेनरचा ॲक्सेस आपल्याला बाहेरूनच घ्यावा लागेल मायस्क्वेलचा. कळलं का एवढं, आलंय का लक्षात गाईज. हो. गुड. आता इथे मायस्क्वेल पण इन्स्टॉल पाहिजे, बट हे तुम्ही करून बघा. आता मायस्क्वेल पण इन्स्टॉल करावं लागेल. आपला मेन कन्सर्न आहे डॉकर व्हॉल्यूम हवाला, तर डॉकर व्हॉल्यूम आपण कसं माउंट करणार, डॉकर इन्स्पेक्ट. सर यस, सर मला वाटतं सर MySQL जे आहे ना MariaDB सोबतच येतं. तर कमांड तुम्ही MariaDB मध्येच येतं MySQL पण आता. हा, बट आता ॲक्सेस करण्यासाठी मला बाहेरून ॲक्सेस करावं लागेल किंवा आतमधून करावं लागेल. तर ट्राय करा ते, ठीक आहे, होईल. याची कमांड पण MariaDB कमांडच असणार आहे, MySQL ही कमांड नसेल. ठीक आहे, इफ यू वॉन्ट टू ट्राय यू कॅन ट्राय इट.
मारिया डीबी. मारिया डीबी काय करतो आपण, -h करतो ना, रूट -p admin unknown host. ओके सर मारिया डीबीच्या पुढे स्पेस देऊन MySQL टाका बरं एकदा. जस्ट अ सेकंड. हां सी कमांड काय आहे, मारिया डीबी आहे. मायस्क्वेल ही कमांड इथे नाही आहे. मारिया डीबी मध्ये कोणती कमांड चालतं, मारिया डीबी ही कमांड चालते. तर इथे तुम्ही मारिया डीबी -u रूट -p आणि जो आपण पासवर्ड दिला होता ॲज अ एन्व्हायरमेंट, इकडे बघा इथे दिसेल तुम्हाला हा एन्व्हायरमेंट पास केलेला. तर या एन्व्हायरमेंट मध्ये आपण पासवर्ड पास करतोय, तर रूटसाठी हा पासवर्ड असणार इकडे. आणि येस यू कॅन सी यू आर एबल टू ॲक्सेस युअर MariaDB डेटाबेस. नाव इथे तुम्ही डेटाबेसच्या कमांड एक्झिक्यूट करा. काय करतो आपण डेटाबेसच्या कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी, शो डाटा Databases. बेसेस असं काहीतरी करतो ना, कोलन देतो. पूर्ण काही मला आठवत नाही आहे, लेट्स सी, कोलन असते, हां आहे. आणखी काय असते, शो टेबल्स काहीतरी, यूज डेटाबेस असतो, यूज MySQL, यूज डेटाबेस MySQL असं काहीतरी नाव लिहावं लागतं, डेटाबेस MySQL आणि कोलन नाही, सर टेबलचं नेम येतं यूज MySQL आणि यूज आधी डेटाबेस मध्ये जायचं असते, देन त्यामध्ये आपल्याला चेक करायला लागतं की शो टेबल्स, त्याच्यात काही टेबल्स आहेत का. प्रत्येक वेळेस आपल्याला सेमीकोलन देणे आवश्यक आहे. हां तर शो टेबल्स, हे एवढे सारे टेबल्स अवेलेबल आहे. आता यामध्ये आता त्या कमांड्स तुम्ही चेक करा, रन करून बघा, एक्झिक्यूट करून बघा. ठीक आहे. सो मेन कन्सर्न आपलं काय आहे, डेटाबेस. आता यामध्ये आपला आपण व्हॉल्यूम अटॅच केलेला आहे, कुठे, कोणत्या लेवलला, कंटेनर मधून बाहेर येतोय. पण आपण आपला व्हॉल्यूम कोणत्या डायरेक्टरीला दिलेला आहे, /var/www/html. तर यामध्ये इन्स्पेक्ट करून चेक करू आपण, डॉकर, आधी तर मला कंटेनरचे आयडीज पाहिजे, डॉकर इन्स्पेक्ट आणखी कुठे, कंटेनरचा आयडी 14057, एंटर. तर इथे तुम्हाला दिसेल एक माउंटवाला ऑप्शन, ज्या ठिकाणी तुम्हाला तुमची जे लोकेशन आहे, व्हॉल्यूम माउंटिंग लोकेशन, ते तुम्ही तिथे चेक करू शकता. तर इथे बघा व्हॉल्यूम्स वॅर लिब या लोकेशनचा आहे, बट आपण माउंटवाला सेक्शन कुठे दिसतोय का चेक करा. ओके, माउंटवाला सेक्शन दिसतोय इथे तुम्हाला. तर टाईप आहे व्हॉल्यूम, नेम कोणता आहे, डेटा. हा डेटा नेम कुठे आहे, /var/lib मध्ये, व्हॉल्यूम्स मध्ये, डेटा मध्ये, सोर्स ओके, आणि डेस्टिनेशन दिस वन, /var/www/html. इथे हा आपण कंटेनरच्या आतमध्ये काय केलंय, माउंट केलेलं आहे. तर सोर्स अँड डेस्टिनेशन वी कॅन सी हिअर, कंटेनर, सॉरी हा होस्ट आहे आपला होस्ट, आणि त्यानंतर त्यामध्ये कंटेनरच्या आतमधली डायरेक्टरी. तर माउंटिंग कशी करायची ते समजलं. एक व्हॉल्यूम आपण क्रिएट करतोय युजिंग डॉकर व्हॉल्यूम क्रिएट कमांडने, आणि त्याला माउंट करतोय इनसाइड दी कंटेनर एखाद्या स्पेसिफिक लोकेशनला. सो डॉकर व्हॉल्यूम ls ही कमांड पण तुम्ही चेक करू शकता. इथे तुम्हाला हे तर बाय डिफॉल्ट जे जनरेटेड आहे ते, आणि आपण जो जनरेट केला आहे डॉकर डेटा व्हॉल्यूम, तो पण आपण इथे बघू शकतो.
कुठल्या डायरेक्टरीला आपण व्हॉल्यूम्स बघणार ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याची बाय डिफॉल्ट डायरेक्टरी कोणती आहे, ls/volume/var/lib/docker मध्ये व्हॉल्यूम. सो यू कॅन सी हिअर अ डेटा विजिबल आहे. समजलं व्यवस्थित हे? कमांड कशी एक्झिक्यूट करायची, आता हा तुम्हाला पाथ माहिती पाहिजे. कंटेनरच्या आतमध्ये कोणत्या स्पेसिफिक लोकेशनला तुम्हाला माउंट करायचं आहे ते तुमचं क्लिअर असायला पाहिजे. जसं आता तुम्ही /var/ww हा पाथ कधी यूज करणार, तर तुमचा एखादा जेव्हा लेट्स सी अपाचेचा जेव्हा आपला एखादा कंटेनर अवेलेबल असेल तर त्यावर आपल्याला डायरेक्ट टेस्ट करता येईल. आता या डेटा डायरेक्टरीमध्ये काय अवेलेबल आहे ते जर चेक करायचं असेल तर ते चेक करू शकतो. इथे आणखी एक डायरेक्टरी असेल _डेटा, आणि यामध्ये सध्या तरी काही दिलेलं नाहीये कारण त्यामध्ये आपण काही क्रिएट केलेलं नाहीये. एक काम करू, या डेटाच्या आतमध्ये एक फाईल क्रिएट करू index.html आणि त्यामध्ये काहीतरी आपण कंटेंट ऍड करून चेक करू. सो त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे तर create something like index.html inside the data. So nano, or simply using cat we can create /var/lib docker मध्ये व्हॉल्यूम मध्ये डेटा मध्ये मला एक फाईल क्रिएट करायची आहे कोणती तर index.html. प्रॅक्टिस करून बघू शकतो आपण. h1 hello docker volume okay. Now let's see docker run -d -p -d आणि आपला डायरेक्टरी आहे डेटा. ओके, लेट मी चेक. डेटा जर आपण डायरेक्ट दिला तर तो अटॅच होईल का? सर यावेळेस पासवर्ड टाकावा नाही लागणार का -p कुठे या कमांड मध्ये? का बरं? आपल्याला डेटा ऍक्सेस करायचा असेल तर, म्हणजे किंवा डेटा क्रिएट करायचा असेल तर. डेटाबेसचा कंटेनर क्रिएट कसा करायचा हे झालं माझं सांगून. मी दुसरा कंटेनर क्रिएट करतोय आपला अपाचेचा, जेणेकरून मी index.html ला व्यवस्थित टेस्ट करू शकतो. ओके, आणि ह्या डेटा डायरेक्टरी मला कुठे ॲड करायचं आहे तर /var/www/html या लोकेशनला. क्लिअर? लिस्ट टेस्ट आणि html. देन त्यानंतर इमेजचं नाव असेल आपल्या इमेजचं नाव काय, इथे आपण एक इमेज घेतलेली होती ना, दिस वन. आपल्या और सिम्पली इमेजेसमध्ये अपाचेवाली इमेज घेऊ आपण, आपल्याकडे अवेलेबल आहे. लेट मी टेस्ट डॉकर इमेजेस. yes this one or this one. Ubuntu. Let me copy full name. Paste. एवढं झाल्यानंतर आणखी काय करायची गरज आहे का आपल्याला?
पोर्ट नंबर द्यावा लागेल. पोर्ट नंबर दिल्याने आपण त्याला ॲक्सेस पण करून बघू शकतो. सो कॅपिटल P, लेट्स सी, देन ॲक्सेस, येस, कंटेनर क्रिएटेड, डॉकर PS. इथे जर मी हा पाथ व्यवस्थित लिहिलेला असेल तर काम होऊन जाईल. डॉकर inspect container, this one 34A78. Now check mounting. Yes, name, data, volume, this one, आणि हा where leave docker मध्ये volumes मध्ये created इथं सोर्स आहे आणि डेस्टिनेशन आहे /var/www/html यामध्ये. तर आता येस, इकडे चेक करू शकतो आपण. आणखी काही कमांड्स असेल इथे तुम्हाला बघता येईल, त्यांनी कमांड्स दिलेले असणार आहे. माउंट कसं करतात, हायफन माउंट पण यूज करू शकता किंवा डायरेक्ट आपण -v व्हॉल्यूमचा v पण यूज करू शकतो. इट्स ऑन यू. -v यूज करता येतो म्हणून मी यूज केला आहे v. -हायफन व्हॉल्यूमचा शॉर्ट फॉर्म असतो -v. सो दिस इज व्हॉल्यूम नेम. येस, वी आर डुईंग द सेम थिंग अँड माउंट पाथ. क्लिअर? ओके, परफेक्ट. आपण परफेक्ट केलेलं दिसतंय. तर एकदा चेक करू. डॉकर curl आणि याची ID काय आहे 04.172.17.0.4 पेज. उबंतू वाला पेज नाही आहे आपला, सॉरी आपला डेटावाला पेज नाही आहे. तर कसं होईल ते चेक करू आपण आता. Yes, 32769. अवेलेबल आहे. पेज अपाचेचाच आहे. यामध्ये आपल्याला तो पेज चेंज करायचा आहे. 3276 हा जो पेज आहे हा आपल्याला पेज चेंज करायचा आहे. या लोकेशनला आपल्याला माउंट, आपण तर माउंट तर केला आहे बट हे index.html चेंज झालेलं नाही आहे. बघू कशा पद्धतीने होईल. व्हॉल्यूम ls, तर डेटा अवेलेबल आहे. यामध्ये कोणता डेटा अवेलेबल आहे ते चेक करू. ls/var/leave docker volume आणि डेटा _data index.html. येस, इथे तर आलेली आहे index.html जी आपण क्रिएट केलेली आहे. आणि कंटेंट आहे यामध्ये. तर आपण एक लाईन ऍड केली होती ती असणार नाही. बघा यामध्ये कोणता कंटेंट दिसतोय तुम्हाला? आपण ऍड केलेला कंटेंट दिसतोय का? नाही. यामध्ये आलेला आहे काय, तर इथे जो पेज चालू आहे हा पेज आपला या डायरेक्टरीमध्ये अवेलेबल झालेला आहे. कोणत्या? या index.html मध्ये काय अवेलेबल झालेला आहे, तर हा जो पेज चालू आहे हा पेज कंप्लीट इथे अवेलेबल दिसेल तुम्हाला. इफ यू वॉन्ट टू कॅट करून इथे तुम्ही चेक करा. हा पूर्ण सेक्शन कशाचा आहे? हा सेक्शन म्हणजे दिस पेज. ओके, तर आता हा तुम्हाला कळलेला असणार आहे की डॉकर व्हॉल्यूम काय करतोय. डॉकर व्हॉल्यूम तुम्हाला
तुमची जे डॉकरची ऑफिशियल पेज आहे ती पेज तुमच्या या लोकेशनला घेऊन येतं. कळलं? डॉकर व्हॉल्यूम इथे काम करतोय, फक्त आपल्या index.html च्या ऐवजी त्याने काय केलं आहे, जो वेब पेज आहे अवेलेबल तो वेब पेज इथे घेऊन आलेला आहे. बट आता नाव इफ यू वॉन्ट टू चेंज धिस यू कॅन डू इट. येस, कॅट कमांड यूज करू शकतो आपण. index.html ला आपण चेंज करू शकतो. मगाशी आपण हेच केलेलं ना, h1 hello docker simply ओके. सी बघा चेंज होतोय व्यवस्थित. कळलं? आता व्हॉल्यूम आपल्याला आता कंटेनरच्या आतमध्ये जाऊन काम करायची गरज नाही आहे. आपण काय करू शकतो, आपला जो index.html आपण या डाटा डायरेक्टरीमध्ये ठेवलेला आहे व्हॉल्यूममध्ये, इथूनच हा index.html चेंज करता येईल. क्लिअर आहे? इथूनच आपला डेटा आपण चेंज करू शकतो आणि तो इम्प्लिमेंट होणार डायरेक्टली आपल्या कंटेनरच्या आतमध्ये त्या लोकेशनवर. कळलंय का इथपर्यंत काहीच? सर येस सर व्हॉल्यूम मध्ये आता बॅकअप कसं घ्यायचं आपल्याला? हाच एक बॅकअप आहे. आता हा जरी कंटेनर तुम्ही डिलीट केला, हा कंटेनर जसा आपल्याकडे एक कंटेनर अवेलेबल आहे उबंतू दिस वन, आणि हा कंटेनर तुम्ही डिलीट केला तर तुमच्याकडे ही फाईल तुमच्या लोकेशनला अवेलेबल असणार आहे. ही फाईल कुठे जाणार नाही आहे. ही फाईल आपण रेग्युलरली डबल यूज करू शकतो. तर कंटेनरच्या आतमध्ये हा पाथ त्या लोकेशनला फक्त माउंट करायचा आहे ज्या लोकेशनवरून आपल्याला डेटा कॅप्चर करायचा आहे. कंटेनरच्या आतमध्ये जिथे डेटा असणार त्या लोकेशनला फक्त आपल्याला ही डायरेक्टरी माउंट करून द्यायची. अंडरस्टूड? एखादा सेपरेट अजून एक कंटेनर आपण क्रिएट करू, डॉकर काय करणार, या कंटेनरला आपण आधी डिलीट करू. ओके, हा कंटेनर दिसतोय, यामध्ये आपली index.html दिसतंय आणि ही कंटेनर वाली index.html. या कंटेनरला जरी आपण डिलीट करतोय तरीही आपला डेटा जो index.html मधला डेटा आहे तो आपल्या सिस्टम मध्ये अवेलेबल आहे. कोणत्या डायरेक्टरी मध्ये अवेलेबल आहे? व्हॉल्यूम मध्ये, डेटा मध्ये. ही एक डेटा म्हणून डायरेक्टरी क्रिएट झाली आहे, त्यामध्ये आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे. अंडरस्टूड? आणि हा जो आहे हा आपण एखाद्या दुसऱ्या कंटेनरला आपण अलॉट करू शकतो. सिंपल. क्लिअर झालं का गाईज? क्लिअर झालाय का? येस सर. ओके, सो आपण ते करून बघू शकतो. मला फक्त हा पाथ समजत नाहीये. स्लॅश डेटा द्यायचा आहे की डायरेक्ट index.html द्यायचा आहे? लेट्स सी. docker run -d -p -v. आता इथे जेव्हा मी इथे डाटा लिहितोय तर हा डेटा स्लॅश म्हणून लिहायचा आहे और let's see, स्लॅश म्हणूनच लिहायचं असेल का डायरेक्ट लिहायचं आहे? त्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे माझं. येस, म्हणजे स्लॅश वगैरे नाही लिहायचं आहे. माय व्हॉल्यूम इथे याने डायरेक्ट लिहिलेलं आहे आणि नंतर ना लोकेशन दिलेली आहे. स्लॅश वगैरे लिहिलेलं नाही आहे, तर इथे स्लॅशची गरज नाहीच. जे करतोय आपण ते व्यवस्थित करतो. आणि लोकेशन कुठे जाणार? /var/www. आता इथे पण स्पेस आहे का? स्पेस नाही आहे. याच्या आधी आपण स्पेस दिलेला का? व्हॉल्यूम क्रिएट करताना नाही, अटॅच करताना
इथे स्पेस नव्हता दिला. ओके गुड. म्हणजे आपण आतापर्यंत काम केलं आहे ते प्रॉपर केलेलं आहे. इथे का बरं स्पेस देतोय? इथे स्पेस द्यायची गरज नाही. HTML. Okay, and then let's create one more from this image. Okay, all good. Create docker ps container is now running 32770. Docker inspect 18650 curl 172.17.0.5. yes, see, आता सेम index.html आपण दुसऱ्या कंटेनरला अलॉट केलेली आहे. कळलं? तर सेम डेटा आपण आता मल्टिपल कंटेनर्सला अलॉट करू शकतो. आपल्याला करायचं काय तर आपला फक्त आणि फक्त डॉकर व्हॉल्यूम अटॅच करायचं आहे त्या कंटेनरच्या आतमध्ये, त्या लोकेशनला जिथे तुम्हाला चेंजेस पाहिजे किंवा डेटा पाहिजे. एवढा कन्सेप्ट आला का लक्षात? सांगा गाईज. डॉकर व्हॉल्यूम समजलाय का इथपर्यंत? सर्वांचा रिस्पॉन्स पाहिजे मला. हो सर. येस सर. ओके गुड. सो हा एक सिंपल वे आहे डॉकर व्हॉल्यूमचा. इथे व्हॉल्यूम मॅनेज कोण करताय? डॉकर व्हॉल्यूम. कारण हा जो डेटा आपण क्रिएट केलेला आहे, डेटा डायरेक्टरी क्रिएट केलेला आहे, कोणत्या कमांडने केले क्रिएट? सो डॉकर व्हॉल्यूम क्रिएट ही कमांड यूज करतोय, राईट. तुम्ही इथे दुसरा कुठला पण माय डेटा और समथिंग एल्स सुपर कुठलीही डायरेक्टरीचं नाव देऊ शकता. माय बॅकअप असं नाव देऊ शकता आणि देन एक डायरेक्टरी क्रिएट होणार. कुठे क्रिएट होणार? माय बॅकअप ही डायरेक्टरी कुठे क्रिएट होणार? तर डॉकर व्हॉल्यूम ls कमांडने तुम्ही चेक करू शकता. माय डेटा अजून एक क्रिएट झालेला आहे. यामध्ये तुम्ही दुसरा कुठला index.html टाका, अगेन एखादा कंटेनर क्रिएट करा आणि माय बॅकअपला त्याच्या आतमध्ये माउंट करा. तर हे होत कुठे आहे? हे आपल्या होस्ट मशीन मध्ये होतं. कंटेनर जरी डिलीट झाले तरीही आपला डेटा जाणार नाही. कंटेनर जरी डिलीट झाले तर कंटेनर डिलीटच करून बघू, आपला index.html तरी पण अवेलेबल राहणार. काय करतो? डॉकर किल करा किंवा डायरेक्ट रिमूव्ह करा. इट्स ऑन यू. एंटर. तर कंटेनर जरी डिलीट केला आहे, दोन्ही कंटेनर करून टाकू. दिस वन टू. एंटर. दोन्ही कंटेनर आपल्याकडे आता अवेलेबल नाहीये, आहेत का? नाही. तर तो डेटा index.html तो पण उडाला असेल का? नाही. तो डेटा आपल्या सिस्टम मध्ये अवेलेबल आहे, आपल्या डायरेक्टरी मध्ये अवेलेबल आहे, आपल्या होस्ट मशीनच्या डायरेक्टरी मध्ये. तर यू कॅन गो अँड चेक. रिडायरेक्टर काढून आपण चेक करू शकतो. Here we can see our data is secured in our directory, data directory. क्लिअर झालं का हे? आणि याला परत एखाद्या ठिकाणी माउंट करायचं असेल तर तुम्ही काय करणार? डॉकर रन आणि डेटा जे डायरेक्टरी आहे आपल्या व्हॉल्यूम मध्ये डॉकरच्या /var/sleep/docker आणि त्यामध्ये व्हॉल्यूम आणि त्यामध्ये डेटा ही डायरेक्टरी आहे. तर इथे स्लॅश वगैरे काही यूज करायचं नाही आहे. डायरेक्टली आपल्याला ही डायरेक्टरी हा कंटेनरचा पाथ असेल, कंटेनरच्या आतमध्ये कोणत्या लोकेशनला माउंट व्हायची आहे
clear, and then you can go with your image. So this is nothing but a Docker volume चा पहिला पार्ट. डॉकर व्हॉल्यूमचा पहिला पार्ट म्हणजेच हा मॅनेज होणार आहे कोणा थ्रू, डॉकर थ्रू मॅनेज होणार आहे. डॉकरची लोकेशन स्पेसिफिक लोकेशन आहे /var/lib/docker. त्यापेक्षा जास्त आपण इथे एक्स्ट्रा काही करत नाही आहोत. डॉकर व्हॉल्यूम ही कमांड आपण एक्झिक्यूट करणार आणि चेक करणार, मॅनेज करणार. कुठे कोणत्या कमांडने, डॉकर व्हॉल्यूम कमांडने. बट आता याच्या व्यतिरिक्त कसं करणार. आता होऊ शकते ह्या डायरेक्टरीला मला काही पाहिजे नाहीये, होऊ शकते माझ्याकडे एखादी डायरेक्टरी अवेलेबल आहे माझ्या सिस्टममध्ये, ls/ मध्ये कन्सिडर करा. एवढ्यापैकी कुठल्याही एका डायरेक्टरीमध्ये डेटा आहे आणि तो डेटा मला कंटेनरच्या आतमध्ये द्यायचा आहे. देन काय करणार, एखादी दुसरी कुठलीही डायरेक्टरी, असं नाहीये की व्हॉल्यूम मध्ये जाऊन ती डायरेक्टरी असली पाहिजे, व्हॉल्यूम मध्येच आहे, डॉकर व्हॉल्यूम मध्येच जायला पाहिजे आणि या कमांडनेच आपल्याला एक व्हॉल्यूम क्रिएट करायला पाहिजे, असं नाहीये. ठीक आहे, आतापर्यंत जो प्रोसेस झाला हा डॉकर मॅनेज प्रोसेस झाला. आता आपल्याला आपल्या सेल्फ मॅनेज प्रोसेसने जायचं असेल तर काय करणार. तर सेल्फ मॅनेज प्रोसेसने जेव्हा आपण जातो तेव्हा त्याला म्हटलं जाते बाइंड माउंट. त्याला काय म्हटलं जाते, बाइंड माउंट, वेअर इट इज हिअर. ओके, बाइंड माउंट आणि व्हॉल्यूम डॉकर मॅनेज्ड आणि ओन मॅनेज्ड, दोन टाईपने इथे तुम्ही बोलू शकणार. एक तर व्हॉल्यूम माउंट, जेव्हा तुम्ही सिंपल व्हॉल्यूम माउंट असं म्हणताय तेव्हा तुम्ही डॉकरच्या मॅनेजिंग सिस्टम बद्दल बोलताय, आणि जेव्हा तुम्ही बाइंड माउंट बद्दल बोलताय तेव्हा तुम्ही स्वतःच्या म्हणजे सेल्फ माउंट बद्दल बोलताय. तर इथे थोडासा डिफरन्स तुम्हाला यामधला माहिती पाहिजे. When you create a volume, it's stored within a directory on a Docker host. Okay. When you create a volume, it's stored within a directory on the Docker host. हे आपलं पूर्ण आतापर्यंत आपण बघितलंय. When you mount the volume into a container, the directory it's what's mounted inside the container. हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. आता हे काय असते डॉकर बाइंड व्हॉल्यूम ते पण बघू. This is similar way to bind mount work. Okay. तर आता इकडे काय करतो, when you mount the volume into the container, this directory is what's mounted inside the container. This is similar to the way that bind mounts work. But काय असते ऍक्च्युली, हा जो डायरेक्टरी आपण इथे यूज करणार, हा डायरेक्टरी इथे क्रिएट होणार नाही. कुठे, या लोकेशनला क्रिएट होणार नाही. /var/lib/dockerच्या आतमध्ये क्रिएट होणार नाही, व्हॉल्यूमच्या आतमध्ये क्रिएट होणार नाही. तो डायरेक्टरी असेल कुठेही रॅन्डम लोकेशनला आपल्या होस्ट मशीन मध्ये. जसं की इथे पण ही डायरेक्टरी असू शकते रूट मध्ये. मी काय करणार, क्रिएट करणार माय बॅकअप. इथे डायरेक्टली mkdir माय बॅकअप असं. ओके, mkdir माय बॅकअप असं क्रिएट करणार आणि देन याला यूज करणार. माय ओन बॅकअप असं करू जेणेकरून आपल्याला अंडरस्टँड होईल. माय OWN ओन बॅकअप, एंटर. आता ही डायरेक्टरी क्रिएट झाली आहे कुठे, आपल्या या रूट लोकेशनला. करेक्ट. तर ह्या रूट लोकेशन मध्ये यामध्ये आपण एखादा इमेज पण टाकून देऊ, सॉरी index.html पण टाकून देऊ. cat simply my backup मध्ये index.html हे क्रिएट करूया आपण आणि याला नाव देऊ hello bind mount. आता हे आपण कशाने क्रिएट करतोय, फक्त एक mkdir कमांड यूज करतोय, डायरेक्टरी क्रिएट करतोय, त्याच्या आतमध्ये एक index.html यूज करतोय. त्यापेक्षा जास्त काही करत नाही आहो. सो सिंपली याला सर h1 टॅग्स नाही दिले आपण. ठीक आहे, परत देऊ आपण याला h1 hello docker bind volume
क्लिअर, सेव्ह इट. ठीक आहे. तर आता यामध्ये काय कंटेंट आहे, यू नो दिस. आणि तिकडे काय कंटेंट आहे ते पण तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ही आपण क्रिएट केलेली डायरेक्टरी यूज करायची असेल तर काय करणार, तर सेम तुम्हाला काय करायचं आहे, कमांड कुठे गेलं ते आपलं कमांड, हां ही कमांड आहे, तर इथे थोडासा चेंजेस करावा लागेल. डेटाच्या ऐवजी ही डेटा डायरेक्टरी तर तिकडची आहे, डेटाच्या ऐवजी आता ह्या डायरेक्टरीचा पाथ द्यावा लागेल. काय पाथ, स्लॅशच्या आतमध्ये बनवायला पाहिजे होती. ठीक आहे, हे रूटच्या डायरेक्टरीमध्ये आली ना. स्लॅश रूटच्या होम डायरेक्टरीमधून ॲक्सेस नाही होणार, आपल्याला ती स्लॅशमध्ये बनवावी लागेल. सो लेट्स डू इट, नो वरीज. तुम्ही त्याला पासवर्ड मागणार, तो काय करायचं आहे, सेम प्रोसेस करायची आपल्याला MKDIR वाली, बट ही डायरेक्टरी डायरेक्ट कुणाच्याही रूट फोल्डरमध्ये न बनवता, होम डायरेक्टरीमध्ये न बनवता, आपण ऑल ॲक्सेसेबल जो असतो स्लॅशच्या आतमध्ये बनवणार. कळलं? ही डायरेक्टरी मी कुठे बनवतोय, स्लॅशच्या आतमध्ये. सो ls स्लॅश, जेव्हा तुम्ही चेक करणार इथे तुम्हाला दिसेल माय ओन बॅकअप. सो सिम्पली मला त्यामध्ये काही कंटेंट ॲड करायचं आहे. कन्फ्यूज नका होऊ, डायरेक्टरी कुठे आहे तेवढं लक्षात ठेवा फक्त. जेणेकरून आपण जेव्हा त्याला माउंट करणार, रूट असं लिहायची गरज पडणार नाही, रूटची होम डायरेक्टरी लिहायची गरज पडणार नाही. डायरेक्ट आपण स्लॅश दिलं तर तो या डायरेक्टरीकडे जाणार आणि index.html ला यूज करणार. हॅलो फ्रॉम बाइंड माउंट, something like this, enter, save. ओके, कळलं आता. ही कुठे डायरेक्टरी, स्लॅशच्या आतमध्ये, आणि त्यामध्ये index.html. आता जेव्हा आपण त्याला यूज करणार हिअर, तर सिम्पली आपली डायरेक्टरी काय असली पाहिजे, स्लॅश माय own बॅकअप, आणि यामध्ये माय ओन बॅकअप ही असेल, आणि त्यानंतर मला ते कुठं पास करायची आहे, कंटेनरच्या आतमध्ये /www/html मध्ये. सो चेक करा, स्पेल वगैरे काही मिस्टेक केला आहे का. माय ओन बॅकअप्स व्यवस्थित आहे, इथे पण व्यवस्थित लिहिलेलं आहे. त्यातला index.html इकडे जाणार. हेच आपली एक मेन थिंग करून बघायचं आहे आपल्याला. सो एंटर. ओके, now let's check docker ps. एक कंटेनर क्रिएटेड दिसतोय आपल्याला, हा 11 सेकंड्स मध्ये. सो डॉकर इन्स्पेक्ट करा, F7 CFE एंटर, कर्ल 172.17.0.4 ला एक्झिक्यूट करा. यू कॅन सी आवर ओन पेज हेलो फ्रॉम बाइंड माउंट. तर इथे कुठलीही अशी कमांड यूज केली आहे का आपण, डॉकर वॉल्यूम क्रिएट वगैरे नाही. इथे आपण सिंपल एक डायरेक्टरी यूज करतोय ज्यामध्ये डेटा आहे, आणि तो डेटा आपण काय करणार, कंटेनरच्या आतमध्ये जिथे पण तुम्हाला डेटा पाहिजे तिथे माउंट करणार. सो हे माउंटिंग प्रोसेस समजली आहे का. दोन्ही वेने आपण करून बघतोय, एक तर व्हॉल्यूम कमांडचा यूज करून आणि विदाऊट व्हॉल्यूम कमांडचा यूज करून. जे तुम्ही विदाऊट व्हॉल्यूम कमांडचा यूज करून करताय त्याला काय म्हणणार तुम्ही, बाइंड माउंट. तर तुमचा डिफरन्स हा तुम्हाला माहिती पाहिजे. क्लिअर झालं का गाईज. येस सर. एनी इश्यू, एनी डाऊट यामध्ये.
पक्का सर्वांना? साक्षी, उमेश, शुभम, साक्षी जैन, गुड. आणि यावर क्वेश्चन येतो, असं नाही करायचं की हे सोडून देतोय मी, खूप इझी आहे. व्हॉट इज बाइंड माउंट, व्हॉट इज व्हॉल्यूम माउंट, यावर क्वेश्चन्स विचारल्या जातात इंटरव्ह्यूजमध्ये. तर हा टॉपिक तुमचा क्लिअर असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला मल्टिपल कमांड्स मिळतील, मल्टिपल वेजने कमांड्स मिळतील. माउंट पण मिळेल, हायफन हायफन माउंट और हायफन हायफन व्हॉल्यूम्स पण मिळेल. ठीक आहे. माउंट करताना तुम्ही काय करणार, तर इथे तुम्हाला टाईप द्यावा लागतो. कोणता टाईप द्यायचा आहे की काय करायचं आहे तुम्हाला? माउंट टाईप, व्हॉल्यूम, सोर्स आणि डेस्टिनेशन. एकतर असं यूज करा, नाहीतर डायरेक्टली ह्या पद्धतीने यूज करा. व दिस वन इज द गुड वे. हा सिम्पलेस्ट वे वाटतो खालचा. ह्या कमांडने तुम्ही सिम्पलेस्ट वेने काम करताय. बट वरचं कमांड थोडी किचकट वाटते. सोर्स आणि डेस्टिनेशन द्या, राईट. You can see two flags. We can use mount or hyphen hyphen volume. नाहीतर सर हा माउंट काय आहे असं तुम्ही बोलू नका. क्लिअर? सो इथेच ते त्यांनी तुम्हाला ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत, आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत, जे तुम्ही ऑप्शन्स यूज करू शकता. ते हायफन हायफन व्हॉल्यूम यूज न करता हायफन वी यूज करू शकतो. सी माय व्हॉल्यूम त्यांनी या लोकेशनला ॲड केलेला आहे. क्रिएट कमांडचा यूज करू शकता तुम्ही. व्हॉल्यूम एल कमांड, व्हॉल्यूम इन्स्पेक्ट. येस, इन्स्पेक्ट कमांड ही तुम्ही कुठेही यूज करू शकता. डॉकरमध्ये डॉकर व्हॉल्यूम इन्स्पेक्ट, डॉकर इमेज इन्स्पेक्ट, डॉकर कंटेनर इन्स्पेक्ट. इन्स्पेक्ट कशी कमांड यूज करायची हे आपण बघितलेलं आहे. डॉकर इन्स्पेक्ट आणि कंटेनर आय डी. जर इमेज करायची असेल तुम्हाला इन्स्पेक्ट, तर इमेज सुद्धा इन्स्पेक्ट करू शकता तुम्ही. इमेजचं नाव असायला पाहिजे तुमच्याकडे. डॉकर इमेजेस अवेलेबल आहे. तर ह्या इमेजची इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर डॉकर इन्स्पेक्ट आणि इमेजचा आय डी द्यायचा. डॉकर इमेज इन्स्पेक्ट, इमेज आय डी, इमेज लिहायची गरज आहे का? येस, इमेज लिहायची गरज नाही आहे. डायरेक्ट इमेजचा आय डी टाकून द्यायचा. तर ते तुम्हाला इमेजबद्दल फुल डिटेल घेता येईल. काय OS लिनक्स यूज केलेला आहे. हॅलो V1 वरून आपण त्याचं टॅग क्रिएट केलेला आहे. इथे बघा, रेपो टॅग्स. सर दिस वन इज द आवर ओरिजिनल वन. आणि त्याचा आपण टॅग बनवलेला आहे, ते पण तो तुम्हाला दाखवतो. CMD मध्ये काय चालू आहे, एक्सपोज कोणता पोर्ट नंबर आहे, लेबल्स कोणते दिलेले आहेत इमेजमध्ये. तर इमेजची इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला घेता येईल. तर इन्स्पेक्ट कमांड तुम्ही व्हॉल्यूम सोबत करा, कंटेनर सोबत करू शकता. ठीक आहे. ls docker inspect docker volume inspect. Okay, let me go with volume. बट मला नाही वाटत हा माय ओन बॅकअपचा देईल. तो व्हॉल्यूमवाल्या डायरेक्टरीमध्ये जो अवेलेबल असेल त्याचा देईल. व्हॉल्यूम इन्स्पेक्ट माय ओन बॅकअप. सी याला व्हॉल्यूम असं कन्सिडर करत नाही, बट याचं बॅकअप डायरेक्टरी आपण यूज करू शकतो. जे डॉकर कमांडने आपण व्हॉल्यूम्स क्रिएट करणार तेच इथे तुम्ही इन्स्पेक्ट करू शकणार. अंडरस्कोर डेटामधले जे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी, या लोकेशनमधला जो व्हॉल्यूम आहे तोच तुम्ही इन्स्पेक्ट करू शकणार. RM कमांड यूज करू शकतो आपण इफ यू वॉन्ट टू डिलीट द डायरेक्टरी इनसाइड
from the volumes, so you can directly delete it using rm जरी नाही केलं डॉकर वॉल्यूम, हा वॉल्यूम ॲज अ वॉल्यूम डिलीट होणार. आणि ॲज अ डायरेक्टली डिलीट करायची असेल तर rm कमांड वी ऑलरेडी नो. करेक्ट आहे? कळलंय की नाही कळलंय ते सांगा आता. गाईस कळलं सर. गुड, व्हेरी गुड. सो आजच्यासाठी तेच थांबू. व्हॉल्यूमवाला कॉन्सेप्टच घ्यायचा होता.